रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय नाव काय? शंकर मुरलीधर. गाव? निमगाव देवपूर. निमगाववरून पायी पायी आले का? चम्मक बसून. मी गाडीवर पाहिलं तुम्हाला. खरं सांगा, नाही गाडी पायी पायी आले होते ना? काय अनुभव काय वारीतला सांगा. काय नाही व्यवस्थित आहे. व्यवस्थित. काय तुमचं वय काय? द्यायची 28. द्यायची 28. मला तर 28 दिसू राहिलं. मी 28 आहे. मी गाडीवर आलो आणि तुम्ही पायी पायी आले. काय नाही हो. हा, कस चालायचं असं? काय नाही कोण येणार आहे आपल्या काय आता ते काय पंढरपुरात गेल्यावर पांडुरंग काय मागणार? सुख समाधान दे भाऊ. काय मागायचं दुसरं. कुटुंबामध्ये कोण कोण आहे? हाय मुलं बाळ नातू. सगळं व्यवस्थित हो ना? हो ओके. काही वारीमध्ये त्रास झाला का काय नाही अजून काही नाही. जेवणाचं वगैरे सगळं व्यवस्थित ना? जेवायला काय वाण आहे का जे कुठं ठेवा. चालेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोलून खूप छान वाटलं. हो रामकृष्ण हरी. तुमचा पुढचा प्रवास चांगला हो. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव सांगा. हा शांताराम घोलप, गाव? नगरकर. वय काय तुमचं? माझं 76 वय आहे. हे गंटळा नगर साठी घे. बर, पंढरपुरापर्यंत नाही पंढरपूर नाही का? इथंच फक्त. बर बर. काय तुम्ही काय अनुभव सांगा वारी. काय नाही हे गण लावला ना निम्म्याहून 75% सेवा आहे, 25% नफा आहे. हा हे मोक्कर धंदा नाहीये माझा. पुढं पुढं पुढं. माझा हा छंद आहे. मी इतर वेळेस चहाचे टपरी कामाला आहे. फक्त एक छंद आहे म्हणून गण लावतो. पैसेच नाही, आशेने नाही लावत. बर बर. हा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. नाव सांगा, गाव सांगा. नाव यादव शिवराम चव्हाण, कुठून आले? त्र्यंबक. काय वारीतला अनुभव सांगा. वारीचा अनुभव काय चांगला आहे, एकदम व्यवस्थित आहे. काय वाटतं तरुण पिढीला काय सांगशाल? तरुण पिढीने करावं आता आमचं सारखं पाहून. त्यांनी करायला पाहिजे. काय पांडुरंगा का काय मागणार? काय मागे आनंद ठेवू, बाकी काय दुसरं. आनंदी राहू दे, बाकी दुसरं नाही काही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय नाव काय तुमचं? प्रशांत सूर्य कापशे. कुठून आले? त्र्यंबक पासून आलेलो आहे. कसं श्रीरामपूरचा आहे मी. किती वर्षापासून वारी करता? पहिली झालेली एक वारी, आता ही पहिली. काय अनुभव आहे वारी मधला? काय नाही, पंढरपूर सोबत आलं तर माझी येते चांगली. पण देव आहे सोबत सगळे. तुम्ही तरुण दिसताय, तरुण पिढीला काय सांगणं? काय नाही, देवाला म्हणन सुखी राहू दे. तरुण पिढीने वारीत यायला पाहिजे का? यायलाच पाहिजे. वारीमध्ये काही जेवणाची पाण्याची सोय कशी होती तुम्हाला? चांगली एकदम. चांगली आहे ना? हा, पावसाचा काही त्रास झाला? काही नाही काही नाही. जय हरी. जय हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. सत्यभामा राजाराम बोडके. सीमा उत्तम बोराडे. कुठून आलात? आम्ही त्र्यंबकेश्वर पासून 13 किलोमीटर गाव आहे आमचं, वेळुंजा म्हणून. तिथून आलो, पण माझं ऑपरेशन झाल्यामुळे ना मी मुक्तीधाम ते पळशे गावापर्यंत चालत आले आणि तिथून गाडीमध्ये बसून आले. अरे वा. इतकं चालवल तितकं चालत आहे. तब्येतीची काळजी घ्या. काय अनुभव सांगाल वारीतला? वारीतला आनंदच वेगळा आहे दादा. काय नाही असा आनंद कुठेच मिळणार नाही. किती वारी आहे तुमची? पहिलीच वारी, पहिलीच वारी. तरी इतका आनंद कुठेच मिळणार नाही. माझी एक पाय झाली आहे वारी, पण मग आता दुखण्यामुळं हा, हा. काय नाही पुढच्या वर्षी ना. नक्की म्हणजे सुखच वाटेल येण्याची. मी माझ्या कमरामध्ये रॉड आहे, मला खाली बसता येत नव्हतं. घरी माझं जेवण बेडवर आहे, सगळं काही बेडवर आहे, बसणं उठणं माझं खुर्चीवर आहे. पण आता या वारीमध्ये मी खाली बसायला लागले. अरे वा. ते बी फक्त मांडी घालायची राहिले. ते बी मला अशी गॅरंटी का मी पंढरपूर पर्यंत मांडी घालणार. रामकृष्ण हरी. अरे, आई तुमचं वय काय? माझं वय 65-70 वय आहे. आणि मी 11वी वारी आहे माझी. बापरे. मी 11वी वारी करून मस्त झाले. अजून काही माझं दुखत नाही. मी दवाखान्यात जात नाही, मी गोणाची गोळी खात नाही, काही नाही. मी एकदम फ्री चालते. आणि माझं 8 दिवसाचं डोळ्याचं ऑपरेशन होतं, तरी मला एवढे उचकता लागले, घरचे शिव्या द्यायला लागले, तरी मी वारीमध्ये पळून आले. मला नंतर नगरमध्ये घ्यायला आले, नगरमधून घेतलं.
पण तरी मी गेले नाही. मी म्हणले मी माझं काही होऊ दे तिकडं, मी मरून जायला लागलं असतं, पण मी वारी सोडून पुन्हा परत येणार नाही. शिवाय मला करमत नाही. आणि पंढरपूरची वारी म्हणणं म्हणजे एकदम आम्हाला आनंद वाटतो. दरवर्षी आम्ही आनंदात दिंडीमध्ये येतोय, त्याच्यामुळे आम्हाला फार प्रेम वाटतं आणि आम्ही आहे तोपर्यंत आम्ही वारी सोडणार नाही. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण रामकृष्ण हरी. हो खूप छान खूप छान. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा, गाव सांगा. श्री मधुकर दौडू कदम, आडगाव, नाशिक. मी 8 ते 10 वर्षापासून ही निवृत्तीनाथाची वारी करतो. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वारणावा. या वारीचं सर्व मौज माझ्या सगळं राहतं. टाळकरी चांगले नाचता गाजता आणि आम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला जातो, तिथे आम्हाला काही त्रास होत नाही. चंद्रभागे स्नान याची माझे स्थान. रामकृष्ण हरी. जय या तुम्ही या. जय माऊली. तुमचं नाव सांगा. माझं नाव अप्पासाहेब कष्टभाई दंडे. मी बेलापूर चळपूर तालुक्यामध्ये चांदेगाव होतो आणि माझी पहिलीच वारी आहे आणि वारीमध्ये खूप आनंद येतो. पांडुरंगाचं दर्शन म्हणजे हा अलगच सोहळा आहे, पाहायला भेटतो. खूप म्हणजे खूपच आनंद आहे पालखीमध्ये. जय हरी माऊली. तरुणांना काय सांगाल? तरुणा एवढीच चांगली इच्छा आहे का प्रत्येक तरुणाने आपल्या जीवनामध्ये वारी करायलाच पाहिजेत. इतके म्हातारे ज्यांना चालता येत नाही ते लोक सुद्धा वारी करतात. तर आपण तरुण वर्ग आहे, तरुण वर्गाने ही वारी करायलाच पाहिजे, म्हणजे करायलाच पाहिजे. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा, गाव सांगा. माझे नाव निवृत्ती आनंद भिन्नर, राहणार भरवीर भंडारवाडी. काय अनुभव आहे तुमचा वारी? अनुभव म्हणजे मी मागच्या वर्षापासून माझे चाललो होतं का वारीला जायचं, पण मागच्या वर्षी योग नाही आला. चालू वर्षी योग माझा आलेला आहे किंवा पांडुरंगाने मला बोलवलं असं धरून चला आणि आजपर्यंत मी आनंदात आहे, ठणठणीत आहे. माझं वय 60 वर्ष आहे. काय पांडुरंगा काय मागणार? पांडुरंग मागणे सर्व सुखी जगात संपूर्ण पाणी पाऊस पडू दे, शेतकऱ्यांचं भलं होऊ द्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. माझं नाव शुभम गोरे. माझं शिक्षण झालं BE मेकॅनिकल करून मी अवघ्या 22 वर्षात माझी पहिली वारी सर्वश्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये मी करत आहे. मी माझं प्रस्थान नांदूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर पासून केलेला आहे. माझा आज हा वारीचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाचा आनंद खूप चांगला आहे. कारण वारीमध्ये चालत असताना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, कुठल्याही प्रकारचा आजारी नाही आणि वारीत जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा देण्याचं काम मी करतोय. संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज ज्यांचा आज समाधी सोहळा होता आणि आज अहिल्यानगरमध्ये पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं सर्व काही योजना, जे पाणी असेल, जेवण असेल, राहण्यासाठी मंडप असेल, सर्व काही देण्यात आले. योग्य सुविधा प्रशासनाच्या मार्फत केली जात आहे आणि सर्व वारकऱ्यांचा कुंभ आज अहिल्यानगरमध्ये दाखल झाला. आजचा 2 दिवसाचा मुक्काम अहिल्यानगरमध्ये असून उद्या पालखीचं प्रस्थान सकाळी ठीक 10 वाजता होणार आहे. आणि मी पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की माझ्याबरोबर सर्व महाराष्ट्रातील जनतेचं, वारकऱ्यांचं, कष्टकरी शेतकऱ्यांचं सगळ्यांचं समाधान होऊ दे. राज्यभर सगळा चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्याच्या मालाला भाव येऊ दे आणि कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होऊ दे. आणि या तुमच्या माध्यमातून मी एकच सर्वांना सांगेल, तरुणांना, की वारी ही चुकवायची नाही. आयुष्यात तरी एक वारी केली पाहिजे. जे म्हणतात ना, तुका म्हणे उभे राजे जे होतील ते पा, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, ही जी संतांची म्हण आहे त्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे. आणि वारीचा अनुभव जोपर्यंत तुम्ही स्वतः चालत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. इतरांनी सांगून वारी काय असती हे तुम्हाला कधीच कळणार आहे. मी एक वेल एज्युकेटेड इंजिनियर मुलगा असून देखील वारीमध्ये येतोय. याचं कारण हे काय की वारी ही अनुभवली पाहिजे. माझ्या घरात संस्कृती आहे, माझे आजोबा आजी असेल, आई वडील असेल, यांच्यापासून ही संस्कृती पुढे चाललेली आहे आणि आज मी ती पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. मी निश्चित सर्व तरुणांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करेन की तुम्ही देखील वारीचा आनंद घ्या. वारी काय असती ही अनुभवा. वारीत 30 दिवस चालण्यापेक्षा तुम्ही 1 तास, 1 दिवस किंवा 1 रात्र जरी चालले तर वारीचा अनुभव काय असतो हे तुम्हाला नक्की येईल. आणि विठुराया तुम्हाला, पांडुरंग परमात्मा तुम्हाला दर्शन दिल्या वाचून राहणार नाही, हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो. पांडुरंगाला एवढंच मागणं की सर्वांना सुखी ठेव, सर्वांना समाधानी ठेव आणि सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना संधी दे. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. पंढरपूरला पोहोचल्यावर पांडुरंगाकडे काय मागणं आहे? तसं पांडुरंगाकडे माझं काही मागणं नाही. पांडुरंगाने सगळ्यांनाच भरभरून दिलेलं आहे, पण तरी पांडुरंगाकडे एवढं मागतो की सगळ्यांना सुखा समाधानात ठेव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आजचे तरुण आहे, जे 15, 20, 22, 25, 30 वर्षाचे तरुण आहे, त्यांच्या मनाला चांगला एक बुद्धीचा एक अंश दे, म्हणजे
त्यांच्या बुद्धीला काहीच कलंक नाही लागला पाहिजे. सगळ्यांची बुद्धी चांगली झाली पाहिजे, जेणेकरून आज संस्कृती आहे ती संस्कृती आपल्या सगळ्यांमध्ये टिकली पाहिजे. त्याचप्रमाणे जे काही वाईट साईड कार्य होत आहे ते कोणाच बाबतीत घडून नको देऊ. परस्त्री माते समान असा प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येऊ दे, एवढंच पांडुरंगाला म्हणेल. आणि शेतकऱ्याला सुखी ठेव, बळीराजाला सुखी राहिलं तर सगळं जग सुखी राहील. कारण सगळ्या मार्फत सगळ्या गोष्टी सगळ्या उपलब्ध होतात, पण जे काही पीक आहे हे फक्त शेतीतूनच उपलब्ध होतं. त्याला ऊन वारा पाऊस सगळा कारणीभूत असतो. तर पांडुरंगाला एवढंच म्हणन, सगळ्यांना मुबलक वातावरण दे, मुबलक पाणी दे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित दे, जेणेकरून बळीराजा सुखी राहील, बळीराजाचे सुपुत्र सुखी राहील. जसे कारण मी पण एक शेतकरी पुत्र आहे. आज परिस्थिती काही ठिकाणी गंभीर आहे, काही ठिकाणी खूप पाणी, काही ठिकाणी नाही. तर पांडुरंगाला एवढंच म्हणेन, हे पांडुरंगा तू उभा आहे विटेवर, सगळ्या काय म्हणू शकतो, सगळ्या वारकऱ्यांसाठी, सगळ्या सेवेकऱ्यांसाठीच उभा आहे. सगळ्यांना सुखी समाधानी दे आणि सगळ्यांच्या शेतकऱ्याचं कल्याण कर. रामकृष्ण हरी. पंढरपूर हा प्रवास म्हणजे श्रद्धा, भक्ती, सेवा आणि विठ्ठल नामाचा अखंड उत्साह आहे. जर तुम्हालाही अशा धार्मिक, ऐतिहासिक आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर अमित देवकर ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी.